अगदी सोप्या आणि सरळ पद्धतीनं बनवा घरगुती केक। घरीच बनवा असा केक। एकदम सोप्या पद्धतीनं बनवला मी केक। पूर्ण कृती पहा आणि साहित्य पण पहा, किती कमीत कमी साहित्यामध्ये बनतो हा केक। तर मी तर बनवला, तुम्ही पण बनवून पहा आणि कमेंट करून सांगा कसं वाटलं। फॅमिली, मी रोशनी इंगळे अर्थात विदर्भाची कॉमेडियन रोशनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करते। आणि बोला, काय म्हणते आजचा सुपर संडे? काय आजचा मेनू गिनू? काय काय कोणाची पार्टी आहेत, काय चालू आहे संडेचे सांगा, लवकर कमेंट करा पटापट। आणि आता मला जायचं आहे बाहेर, थोडंसं सामान आणायला बरं। काही शॉपिंग गिपिंगली नाही झाली, काय नाही शॉपिंग कायची हो बापा, आपली शॉपिंग गिपिंग काही नाही, थोडंसं सामान आणायचं आहे, हेच खाया पियाचं काहीतरी बनवण्यासाठी। तर चला आता मी कुठे चालली तुम्हाला दाखवतेस। आता मी काही सामान आणायला चालली होती, तर पनू म्हणे, रोहन म्हणे मम्मी मी पण येतो। म्हटलं चला बापू, मला संग चाला, मले पण सोबती पाहिजे कोणी ना कोणी, चला म्हटलं। दोघं भायला घेतलं संग आणि निघालो होता। कुठे चाललो ते पण तुम्ही पहा आता, कुठे चाललो मी, काय चाललो तर आता पनू मी रोहन आम्ही तिघं चाललो। कुठे चाललो रे पण? भाजीपाला, दही, दूध, आणखी काही सामान आणायला चाललो, ते पण एकाच बाईच्या घरी। एकाच बाईची इथंच दही भेटते, दूधही भेटते आणि त्याचबरोबर लगे भाजीपाला भेटते मस्तपैकी, भेंडी गिंडी ते पण एकदमच ताजा ताजा माल, ताजी ताजी भेंडी, भाजीपाला एकदम ताजा ताजा मस्तपैकी। त्याच्या घरी शेत आहे, म्हणजे मळा आहे, मळ्यामध्ये मस्तपैकी भाजीपाला लावतात आणि ताजाच माल मस्तपैकी कॉलनीमध्ये विकायला आणतात। पण आता मला पाहिजे होतं दूध, पाहिजे होतं दही, पाहिजे होतं काहीतरी नवीन डिश बनवायची होती। आज पोराची फरमाईश होती लेकरायची की मम्मी आज काहीतरी वेगळंच करून खाऊ घाल। तर म्हटलं बरं गडे हो, तुमच्या मनानं म्हटलं चला म्हटलं। तर त्यासाठी मला दहीची गरज होती, दुधाची गरज होती, तर आणखी काही वगैरे आणखी काही होतं। दही आणलं, दूध आणलं, आणखी अंडे आणले, आणखी काय म्हणतात पा दुधाची पुडी आणली, एक दुधाची पुडी आणली, एक ब्रेडचं पॅकेट आणलं, बेसन पण आणलं। आणखी माहिती आहे का काय झालं, आजचा रविवार म्हटलं गड्या नाश्त्याला म्हटलं पोरायले इडल्या वगैरे बनवते। राहिले की काय रे बा त्या डब्यात करतो, तो लय मोठा होणार रे, नाही मोठा होता हाच बरोबर आहे पण नाही एवढा डब्बा बरोबर होतो बस। मग माहिती आहे का म्हटलं पोट्ट्यासाठी इडल्या वगैरे बनवते आज नाश्त्याला, लय दिवस झाले इडल्या काही बनवल्या आणि मला पण आवडतात इडल्या। तर पोट्टे म्हणतात मम्मी इडल्या नको बनवू आज, आणि काय म्हणतात त्याने पोट्टे म्हणतात आज बनवू पुडी। तर त्याच्यासाठी आता हे साहित्य आणलं, तर त्याच्यासाठीच हे साहित्य आणलं, आता बनवून पाहू कसं बनते कसं। आणि तुम्ही पण पहा आम्ही मेनू कसा बनवला कसा नाही, एकदम साध्या सरळ सोप्या तरीक्यानं बनवून राहिली। तुम्ही पण बनवून पहा आणि टेस्ट करून पहा कसं वाटते कसं नाही तर। चला तर आता मी पटापट बनवते, भूक पण लागली पोट्टेले। तर आता हा मेनू बनवण्यासाठी आपल्याला सर्वात पहिले पाहिजे ब्रेड। तर पहा मी नरम ब्रेडचं पाकिट आणलं, नरम ब्रेड घेतले आणि आता नरम ब्रेडचे ना मस्तपैकी एका प्लेटीमध्ये तुकडे करून टाकायचे। याचे पहा मी आता सर्व तुकडे करून ठेवले। असे सर्व तुकडे करून ठेवायचे, बारीक बारीक तुकडे करायचे। आणि मग मी घेतलं एक मिक्सरचं भांडं आणि सगळे हे ब्रेडचे तुकडे आहेत ना ते सर्व तुकडं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून द्यायचे। आणि त्याच्यामध्ये काय टाकायला लागते ते पण तुम्हाला दाखवतोच मी आता। हे घेतले त्याच्यामध्ये अंड, संडेला चालून जाते ना अंडे गिंडे म्हणून हे पहा त्याच्यामध्ये टाकले फटाफट 2 अंडे टाकून दिले ब्रेड आहेत। मग वरून टाकली त्याच्यात दुधाची पुडी, छोटीवाली दुधाची पुडी आणली आणि ते अक्की टाकून दिली त्यात, जाय तिकडे। वरून टाकली त्याच्यावर 4-5 चम्मच साखर। आता तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही शिल्लक टाकता साखर, आणि कमी गोड खा वाटते कोणाकोणाला नाही आवडत जास्त गोड तर त्यानं कमी टाकली चालते। त्याच्या बाद काय केलं, त्याच्या बाद हे मिक्सरचं झाकण लावून घेतलं आणि जाय तिकडे, मग लगे मिक्सरमधून ग्राइंड केली।
आता मी काय केलं माहिती आहे का, आता मस्तपैकी शिगडी पेटवली आणि गॅस शिगडीवर ठेवली एक प्लेट. ते गरम होऊ द्यायची, त्याच्यामध्ये टाकून द्यायचे 2, 3, 4 चम्मच. तुम्हाला जेवढी लागते तेवढी साखर तुमच्या चवीनुसार. मला म्हणायचं नाही मग रोशनीताई शिल्लक सांगितली का कमी सांगितली, पहिले सांगू देतो रे बुवा मी. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर शिल्लक साखर घ्या, कमी गोड आवडत असेल तर कमी टाका, त्यात काय आहे. चवीनुसार साखर टाका. त्याच्यानंतर काय करा माहिती आहे का, साखरचा मस्तपैकी पाक होऊ द्या, एकदम ब्राऊन कलरचा. याच्यामध्ये एक थेंबही पाणी टाकलं नाही मी ना. टाकलं का बरं? नाही टाकलं. साखर टाकली ना आणि गरम प्लेटमध्ये पाक, किती मस्त पाक होते आता, चांगला मस्त ब्राऊन कलरचा, एकदम तपकिरी. मस्तपैकी आता आपला हा पाक तयार झाला, जेमतेम झाला. पाक तयार झाला. आता मस्तपैकी असा पाक तयार होऊ द्यायचा. मस्त चाचणी, काय म्हणतात चाचणी, त्याला तयार होऊ द्यायची. ते तयार झाल्यानंतर मग काय करायचं माहिती आहे का, ते 1-2 मिनिट थोडी थंड होऊ द्यायची. काहीतरी अशी थोडीशी वाफ गिप केली की धरायची, डब्यात टाकून द्यायची वरून. अशी मीनं टाकली तशी मस्तपैकी अशी डब्यातनी टाकून द्यायची. आणि डब्याला सर्वत्र मस्तपैकी फिरून घ्यायची. नाही तर कुठे लागली कुठे नाही लागली असं करसान बरं. असं नका करू. मग तुमचं का नाही जो डिश आहे ना, काय म्हणतात केक काय आहे ना, ते कुठे गोड होईन आणि कुठे नाही होईन, मग माझ्या नावानं बोंबल सांग, ते आपल्याला पटत नाही, पहिले सांगून देते. सर्वत्र असं फिरून घ्यायची. आणि हे मग आहे ना मिश्रण आहे ना, आपलं ब्रेड, अंडा, दूध गीत जे नाही ते टाकलं आपण, ते मस्तपैकी एकत्र करायचं, एकजीव फिरवायचं आणि त्याच्यानंतर त्या डब्यात टाकून द्यायचं. वरून एक गंज घ्यायचा. आता तुम्ही म्हणसान स्टीलचाच घेतला रोशनीताईनं, असं काही नाही की स्टीलचाच घेतला पाहिजे. स्टीलचा घ्या, जलमरचा घ्या, ॲल्युमिनियमचा घ्या, काचाही घ्या, पण एक गंज घ्या. त्याच्यामध्ये एक प्लेट ठेवून द्या, उबडी छोटीशी एक प्लेट ठेवा. डब्याला झाकण लावा आणि डब्याला झाकण लावल्यानंतर मस्तपैकी डब्बा त्या प्लेटीवर ठेवून द्या. आणि वरून थोडंसं पाणी, तुम्हाला वाटलं कमी आहे तर टाकायचं, लयच लय 1 ते 1.5 ग्लास, जास्त नाही टाकायचं. वरून झाकण ठेवून द्यायचं एक प्लेट मस्त मोठीवाली. आणि मग काय करायचं माहिती आहे का, गॅसची पॉवर कमी करून टाकायची. नाही तर करसान धड गॅस जाऊन टाकसान केक. खायच्या पहिले जाऊन जाईन. जाऊ घेऊ नका बापू, सांगून देतो चांगला बनवा. मी तर चांगला बनवला. कसा बनवला पुढे तर मस्त कमीत कमी पॉवर करा लगे. आता आपलं कसं कमी आचेवर कानी हे होईपर्यंत, केक शिजेपर्यंत, चांगला होईपर्यंत मी काय केली, मस्तपैकी कढी बनवली. झकासपैकी मस्त लगे कढीपत्ता गिडीपत्ता काही टाकून घेऊन लगे मस्तपैकी कढी बनवली. आणि पोळ्यासाठी माहिती आहे का, कणिक चुरून घेतली इकडे. कणिक पण मळून घेतली. तोपर्यंत म्हटलं काय करावं रिकामं बसून, तर मग तोपर्यंत मी कणिक गिणिक मळून ठेवली, कढी गिडी करून ठेवली. आता आपला डब्बा थोडासा थंडा झाला. याची वाफ गिफ गेली आणि टॅन कसा झाला हो केक, सगळेजण सांग जा. आलं बेस्ट बनवला बरं मी घरी बसल्या. कसा वाटला सांगा लवकर. तुम्ही पण बनवा आणि खाऊन पहा आणि मग मला सांगा कसा बनला कसा नाही तर. आणि काहीच नाही, सोपी आयडिया आहे, एकदम सोपी. काहीच नाही, ब्रेड घ्या लागते, दूध घ्या लागते, अंड घ्यायचं आणि साखर घ्यायची. आणखी दुसरं काही आहे का बरं, खरंच सांगा. काहीच नाही ना, कमीत कमी पैशात घर बसल्या मस्त खाऊन पहा, काहीतरी वेगळं बनवून पहा. तर मी ना तर बनवलं, तुम्ही पण बनवून पाहिजा. तर अशा प्रकारे मी घरी बसल्या एकदम कमीत कमी खर्चात, कमी पैशात, कमी बजेटमध्ये कसा केक बनवला. तुम्ही पण बनवा, तुम्ही पण बनवून खाऊन कसा झाला. तर माझ्या लेकरांची फरमाईश होती आज. प्रयास रोहन पण म्हणत मम्मी आम्हाला आज केक बनवून दे. म्हटलं ठीक आहे. आता केक बनवला, खाल्ला गेला, पोटात गेला. आता लागली जेवणाची भूक म्हणजे भूक लागली आता. तर मग आता मी दाजीला जेवण दिलं, पनूल जेवण दिलं. तर दाजीनं ताट आले पावायल्याबरोबर दाजीचे एक्सप्रेशन्स बदलले नाही रा. आणि ते असे काऊन बदलले, आता तुम्ही विचार करत असाल की दाजीनं कढीला पाहून आणि मला पाहून असं तोंड काऊन केलं. अरे रविवारसारखा रविवार आणि रविवाऱ्या दिवशी बायको कढीचं ताट वाटतं तोंडापुढे, तर माणसाचे एक्सप्रेशन तर बदलतीनच ना. पण आता मीच काय करू, त्याला मी पहिलेच म्हटलं तर भाजीला काय करू म्हणत करतो या मनानं काही. मग मी नाही माया मनानं केलं. मग आता खा ना मुकाट्यानं, मा मनानंच केलं, खा मग. तरी पण दाजी कायचे काय असे हंगसले तोंड करून मला पाहिजे. पण तुम्ही कमेंट करून सांगा केक कसा वाटला तुम्हाला. तर